कोंड कोंड मेरी ना जीवे बाबू तो जीना
भावे पूजना ये तमने रोजरिया विठोबा पाया परोजा उड़ उड़ दरिया जी भावे पूजना कुमार कुमार पतित पावना दीनानाथा नारायणा दीनानाथा नारायणा दीनानाथा नारायणा पतित पावना दीनानाथा नारायणा दीनानाथा नारायणा दीनानाथा नारायणा पतित पावना दीनानाथा नारायणा तुझे रूप माझे मनी राव नाम जपवानी पतित पावना दीनानाथा नारायणा तुझे रूप माझे राव नाम ब्रह्मांड नायका विश्वजनाचा पालका तुझे रूप माझे मनी राव नाम जपवानी ब्रह्मांड नायका विश्वजनाचा पालका तुझे रूप माझे मनी राव नाम जपवानी आज वात का मने देव देवा तुझे रूप माझे मनी राव नाम जपवानी आज वात का मने देव तुझे रूप माझे मनी राव नाम जपवानी हा विठोबा कुमार जय जय कुमार कुमार विठोबा कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुमार कुमार
रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव तो हा माधव परवा तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव तो हा माधव परवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सर्व सुखाचे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम करी हेची काम मना जपे राम राम मना जपे राम राम मना जपे राम राम करे राम मना जपे
मना जपे राम राम मना जपे राम लागो हाची छंद मना गोविंद गोविंद मना गोविंद गोविंद मना गोविंद गोविंद लागो हाची छंद मना गोविंद गोविंद मना गोविंद गोविंद मना गोविंद गोविंद तुका मने मना मज भीक द्यावी दिना क्या बात मज भीक द्यावी दिना मज भीक द्यावी दिना तुका मने मज भीक द्यावी दिना लागो हाची छंद हाची छंद हाची छंद मना गोविंद गोविंद 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 पार फुमाई 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 पार करी हे काम करी हे काम करी हे काम करी हे काम करिए काम करिए काम काम करिए काम करिए काम करिए काम करी काम करी काम करी काम करी काम करिए काम काम करिए काम काम करिए काम करिए काम करिए काम मना जपे राम राम मना जपे
लागो हाची छंद गोहाची छंद लागो हाची छंद लागो हाची छंद लागो हाची छंद मना राम राम मना राम राम लागो हाची छंद लागो हाची छंद छंद लागो हाची छंद छंद लागो हाची छंद लागो हाची छंद मना मना गोविंद गोविंद 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 मना लागो हाची छंद 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 लागो मना गोविंद गोविंद मना गोविंद मना गोविंद 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 मना 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 आ
मना गोविंद 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 मना गोविंद 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 मना मपग मरा धनि सानि दप मपग मरे सा निसा धनि मपग धनि सा 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 गोदम मप मपग मरे सा मप मपग मरा धनि सा धनि सा धनि सा नि सा नि दप धनि सा नि सा नि गा मा धा धनि सा नि सा गा मा धा महाराज
करी हेची काम मना जपे राम राम लागो हाची छंद मना गोविंद गोविंद तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना लागो हाची छंद मना गोविंद गोविंद जोडून कर चरणी ठेवी तो माथा विनंती माझी पंढरीनाथा विनंती माझी पंढरीनाथा चरणी ठेवी तो माता परिसावे विनंती माझी पंढरीनाथा परिसावे विनंती माझी पंढरीनाथा करा चरणी देवी तो माता परिसावी विनंती माझे पंढरीनाथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा श्रीमंद महागणाधिपते नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः सर्वदेवेभ्यो नमो नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमः वंदे परमानंद माधवं जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री गुरुचरण ते नमस्कारुने आता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो हो पावन झालो चरा करुणा करा करुणा करा दयाळा तुमचा पावन झालो चरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चरा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जगदंबा माता की जय लक्ष्मी माता की जय विठाला विठाल
विठ्ठल 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 पुंडली भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज की नमः पार्वती महाराज संत गाडगे महाराज की जय भारत माता की जय छान वा चांगला आहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत शिरोमणी विश्ववंदनीय जगद्गुरु श्री संत श्री तुकाराम महाराज चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मौजे जकनाळ तालुका उदगीर जिल्हा लातूर या अत्यंत भाग्यवान पुण्यवान गावामध्ये हा गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने चालत असलेला हा ज्ञानयज्ञ आनंद उत्सव सोहळा या वर्षीच्या या सोहळ्यामध्ये माझ्याकडे आज तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आलेली आहे. मला या गावामध्ये तिसऱ्यांदा येण्याचा योग येतो. गावकऱ्यांचं प्रेम आहे. कोणाच्या माध्यमातून गावकरी माझ्याकडे निमंत्रण देतात, ते कोण बोलवतात, काय येण्याचा योग कुणाकडनं आली, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाखातीर निरोप कसा पोहोचला याबद्दल मी शेवटी नक्की परिचय देईल. बोलतच असतोय कुठल्याही सेवेमध्ये. चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्त्यामध्ये तिसऱ्यांदा येण्याचा योग येतोय. त्यामध्ये तुम्हा सर्वांकडनं फोन करणारे आमच्या आदरणीय परमस्नेही झटिंग पाटील असतील, सर्व गावकर सप्ताह कमिटी असेल, सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. अनेक गुणीजन गायक मंडळी वादक मंडळी आहेत. सर्वांचा परिचय शेवटी नक्की देईल. तूर्तास तरी थोडंसं अभंगाचं निरूपण पाहण्याचा आपण प्रयत्न करू. सगळ्यांनी एकदा भजन करावं. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे बघा. थोडा आवाज वाढते का दादा? थोडा द्या. महाराज हा अभंग लक्षात ठेवा. तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबाराय या अभंगामधून तुम्हा आम्हाला काय मार्गदर्शन करणार आहेत, काय उपदेश करणार आहेत, कुठला मार्ग तुकोबाराय तुम्हा आम्हाला दाखवणार आहेत, याबद्दल सर्वांनी अत्यंत बारकाईने कटाक्षाने गांभीर्याने अभंगाचं निरूपण ऐकण्याचा प्रयत्न करावा. कारण कीर्तनाला आला असताना आल्यानंतर आता माणसांनी इथं मंडपात बसल्यानंतर आता मन बुद्धी आणि चित्त एकाग्रत करून निरूपण ऐकण्याचा सातत्याने प्रयत्न करावा, तर तो श्रोता म्हणल्या जातो. लक्षात घ्या. सप्ताह मंडपामध्ये एकदा येऊन जर आता घरची चिंता लागत असेल, फलानं काय झालं, बिस्तानं कुठं बसलं काय, अशी जर अवस्था होत असेल आपल्या अंतरिंद्रियांची, तर अभंगाचं निरूपण फारसं लक्षात येणार नाही. आणि अभंगाचं निरूपण आपलं मनही जाग्यावर नको, बुद्धीही नको, चित्तही नको, अशी अवस्था जर झाली तर दुसऱ्या दिवशी चर्चेला काळ, रात्री काय झालं काही कळालंच नाही हो, अशातला प्रकार काही घडू नये. आणि सप्ताहाचं आयोजनच त्याकरिता केलेलं असतं की काहीतरी आपल्या ज्ञानामध्ये भर पडावी, काहीतरी अभंगाचं निरूपण
ऐकायला मिळावं, चिंतन ऐकायला मिळावं, साधू संतांचे विचार ऐकायला मिळावे, याकरिताच अभंगाचं सप्ताहाचं आयोजन केलेलं असतं. म्हणून ही 7 दिवसाची संधी, 7 दिवसातला एखादा दिवस तरी सोडा, 7 दिवसातले 7 मिनिट सुद्धा सोडा, 7 सेकंद सुद्धा या मंडपातले आपले वाया जाणार नाहीत. याकरिता सगळ्यांनी अत्यंत कटाक्षाने लक्ष देऊन ऐकावं. विठाला 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 मानवाचं हे शक्ती आहे, लक्षात ठेवा. विठाला 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 हत्तीला सुद्धा मनुष्य आपल्या ताब्यात ठेवू शकतोय. घोड्याला सुद्धा, घोड्यासारखी दौड मनुष्य पळू शकत नाही, पण एवढी शक्ती आहे मनुष्याकडे. घोड्याच्या सुद्धा पाठीवर बसून त्याचा लगाम आपल्या ताब्यात ठेवू शकतो. ही भगवंतानी एक विशेष अलौकिक शक्ती मानवाला दिलेली आहे. वाघासारखा पराक्रम नाही, पण वाघाला सुद्धा बस म्हणलं की बसावं लागेल, इतकी शक्ती भगवंतानी दिलेली आहे. चित्त्यापेक्षाही स्फूर्ती मानवाला मिळेल असं दिलेलं आहे. काय ताकद आहे, कोणती शक्ती आहे, या सगळ्याच प्राण्यापेक्षा हत्तीसारख्या बलाढ्य शक्तीवाल्या प्राण्यांना सुद्धा मानव आपल्या मुठीस ठेवू शकतो. अशी कोणती ताकद देवाने दिलेली आहे, तर ती सगळ्यात महत्त्वाची शक्ती लक्षात ठेवा. ती शक्ती म्हणजे मानवाला दिलेले एक मन आहे. लक्षात ठेवा, मन स्फूर्ती आहे, संकल्पना आहे. बघा, विचारधारा एक मनुष्याला अशी दिली देवांनी की त्या संकल्पनेच्या, त्या मनाच्या जोरावर मनुष्य या सगळ्याच प्राण्यांना काबीज करू शकतो. ही सगळ्यात मोठी मानवांची ताकद आहे. विठाला विठाला कारण लक्षात ठेवा, मनच एक असा आहे, मुद्दामून ऐका, मनच एक असं आहे, मानवाला अत्यंत श्रेष्ठ स्थानावर नेऊन पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर मनच करतं. आणि अत्यंत नीच स्थानावर सुद्धा मानवाला खाली आणून आपटण्याचं काम सुद्धा मनच करतं. म्हणून मन विशेष महत्वाचं आहे. विठाला विठाला मन कसं आहे पहा, सत्याचा साक्षात्कार करून देण्याचं काम मन करतं आणि जीवनाचा सत्यानाश सुद्धा करण्याचं काम मनच करत असतो. मन फार विचित्र आहे, काय सांगावं. साधना करत असताना, उपासना करत असताना, भक्ती करत असताना, जप तप करत असताना लक्षात ठेवा, हे फारसं तुमच्या आमच्या सिद्धीपर्यंत काय हे कार्य पोहोचू देत नाही, तर याला आडकाठी करणारं सातत्यानं मन आहे. म्हणून आजही जे माणसं श्रेष्ठ उच्च कोटीच्या पदावर गेलेले आहेत त्यांना कारणीभूत त्यांचं मन आहे. आणि आजही जे माणसं इतिहासात बदनाम झालेले आहेत, नामशेष झाले, कोणी विचारायला सुद्धा तयार नाही, बदनाम झाले, यांना सुद्धा कारणीभूत मनच आहे. मनाची हे युक्ती मन लावाय कांती, साधू संगे मन लावाय कांती, गती अधोगती मनाची हे युक्ती मन लावाय कांती, साधू संगे मन लावाय कांती. ज्यांचं मन ताब्यात आहे, ज्यांचं मन एकांतात स्थिर होऊ शकतं, ते माणसं अलौकिक माणसं आहेत. लक्षात ठेवा, ज्यांचं मन ताब्यात नाही ते माणसं बदनाम झाले आणि होणार सुद्धा आहेत. मुद्दामून ऐका, लंकेमध्ये सगळीच रावणाची लंका काही खराब नव्हती. मुद्दामून ऐकून ठेवा,
सगळेच रावणाच्या लंकेतले लोक खराब नव्हते. तुम्ही म्हणाल एक बिभीषण होताच की चांगला. बिभीषण एकच नाही, बिभीषणासारखे शेकडो भक्त लंकेमध्ये प्राप्त काळात होते, पण त्यांची हिंमत नव्हती रावणाच्या पुढे जाऊन सांगण्याची की आम्हाला राम प्रिय आहे असं बोलू शकत नव्हते. बिभीषण रावणाचा भाऊ होते, राज्य घराण्यातला व्यक्ती होता. तो त्याच्याकडे थोडासा अधिकार होता की रावणाला तो धिक्कारून रामाकडे जाण्याची शक्ती बिभीषणात होती. पण असे कित्येक रामभक्त दडून होते, भिवून होते. मनातून नाही, वरून तरी का होईना रावणाचा जय जयकार करावा लागत होतं. पण इतके सगळे भक्त असताना रावण सुद्धा तप करून साधना करून रावणाने इतकी तपस्या केली. मुद्दामून ऐका, तत्कालीन कालामध्ये रावणा इतकी साधना करणारा उपासना करणारा भक्त प्राप्त त्या काळामध्ये दुसरा रावणाला सोडलं तर कोणीही नव्हता असं शास्त्र सांगतं. वाल्मिकी रामायण सुद्धा बोलतो. काळजीपूर्वक ऐका. इतका शक्तिशाली रावण, साधना तप करणारा प्रत्यक्ष शंभू महादेवाला रावणाने प्रगट केलं होतं, प्रसन्न केलं होतं. महादेव इतके प्रसन्न झाले रावणाच्या तपस्येवर, साधनेवर, आणि स्वतः महादेवांनी रावणाला म्हणावं, रावण तुला काय हवाय ते मला माग. आज मी इतका प्रसन्न आहे तुझ्यावर, कारण तितकी साधनाच रावणाने केली होती. इतका प्रसन्न आहे, असं वाटतं मला की माझा कैलासच तुझ्या नावे करून टाकावा आणि कैलास तुला देऊन टाकावं, इतका मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय हवाय ते माग. इतकी तपस्या केलेली, साधना केलेली, उपासना केलेली रावणांनी सगळं काही रावणाचं प्राप्त होतं. पण ऐन वेळेवर जेव्हा महादेव काय हवं तुला माग असं म्हणत असताना त्याच काळामध्ये रावणाचं मन बिघडलं. लक्षात ठेवा. आणि रावण जे नको आहे तेच महादेवाला मागून ठेवतात. काही नाही, तुमची पार्वती द्या मला. कुठल्या देवाला आवडेल मला सांगा, ज्यांची पत्नीच मागावं. हे सगळं आहे. बघा, माणसं आजही फेसाचे साबणाचे बुडबुडे काढतात लोक. काय रावणासारखा ज्ञानी, रावणासारखा विद्ना, हे सगळं ठीक आहे, पण रावणाचं मन रावणाच्या ताब्यात नव्हतं. हे सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे रावणाची. तुझी पार्वती दे असं मागितलं. भोळा महादेव, माणसं म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा आहे, महादेव भोळा आहे, प्रसन्न झाले. पण मुद्दामून ऐकून ठेवा, तुम्ही म्हणताल तितकेही भोळे काही महादेव नव्हते. महादेवाकडे सगळी विचारधारा होती. तुम्ही म्हणाल तितके भोळे नाहीत. तितका भोळा असेल तर पागल म्हणले असते महादेवाला, आले त्याला हूं. तसं काही नाही. एका बाजूने देवाच्या मनाला गोष्ट लागली, रावणाचं वरदान जे मागितलं रावणानं ते महादेवाच्या काळजाला स्पर्श झालं की हे मागून तू विघ्न दारात ओढून घेतोस, हे योग्य नाही. पटलं नाही महादेवाला, पण देवाने तथास्तु म्हणलं. माहिती होतं महादेवाला की याची काय ताकद आहे पार्वतीला घरी नेण्याची, हे शक्य नाही, मूर्खपणाचं लक्ष नाही. महादेवाला कळलं, पण तथास्तु म्हणले. एका हाताने तथास्तु हे महादेवांनी रावणाला म्हणलं. पण लक्षात ठेवा, डाव मनातला देवाच्या गेलेला नाही. महादेवाला ती गोष्ट लागली आणि एका बाजूने तत्पुरती तरी का होईना तथास्तु म्हणली, पण दुसऱ्या बाजूनं हनुमंतरायाच्या रूपाने रावणाची पूर्ण लंका जाळून खाक केली महादेवांनी. ही वस्तुस्थिती आहे. एका बाजूनं तप केलं रावणांनी, पण दुसऱ्या बाजूनं मन जाग्यावर स्थिर नका. कुठलीच साधना केली नाही, उपासना केली नाही, कोण्या गुहेमध्ये जाऊन तप केलं नाही बिभीषणानं, पण मन बिभीषणाचं ताब्यात होतं आणि श्रीराम मिळाले म्हणून इतकं मन महत्वाचं आहे. अजून एक मुद्दा म्हणून उदाहरण सांगेल, ऐका. छत्रपती शिवरायांचं उदाहरण ऐका. बघा, अनेक राजे होऊन गेले भूतलावर, अनेक राजे, पण या सगळ्यांपेक्षा वेगळं महत्व शिवरायांना का प्राप्त झालं याचं कारण ऐका. शिवरायांचं मन शिवरायांच्या ताब्यात होतं म्हणून छत्रपतींच्या सगळ्या या ब्रह्मांडामध्ये विशेष स्वरूपाची ओळख आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा शिवाजी राजांच्या समोर आणून उभी केली, अनेक त्या लुटेमध्ये आता ती सापडली बाई, तर काय विल्हेवाट लावावी ते राजांनाच विचारावं या धोरणांनी महाराजांच्या समोर उभा केली. सुभेदाराची सून इतकी स्वरूपवान बाई होती, तत्कालीन कालामध्ये तिच्या सौंदर्याचं वर्णन पूर्ण भारतभर चर्चा चालू होती. इतकी सुंदर बाई त्या काळातली, पूर्ण भारतभर तिच्या सौंदर्याची चर्चा होती. अशी सुंदर असणारी महिला
राजाच्या समोर उभा केली. याही पेक्षा अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे का, कोण्या राजाच्या समोर उभा केली, ज्या राजाच्या कुटुंबातील मागील कुटुंबातील एक महिला बहलूल खानाने पळून नेली होती. शिवाजी राजांच्या सुद्धा कुटुंबातली एक बाई नदीला पाणी आणायला गेला असताना बहलूल खानाने एक शिवाजी राजांच्या कुठल्या तरी चुलतीला का असं पळवलेलं होतं. इतका मनात राग होता, असा असणारा राग त्या राजाच्या समोर ही महिला शत्रूची सून उभी केली. पण काय महाराज, शिवराय होते ते, म्हणून तर त्यांचं विशेष लौकिक महत्व आहे. आज सुद्धा मुद्दामून म्हणावं लागतं की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, असं का म्हणावं लागतं त्याचं कारण इथं सापडतं बघा. उभा केली, आपल्या घरातली बाई, कुटुंबातली बाई पळून नेली शत्रूनी. शत्रूची बाई आता आज आपल्या समोर आहे, तेही कोणती, जिच्या सौंदर्याची सुंदरतेची चर्चा भारतवर्षात आहे. उभं करण्याबरोबर राजांनी पत्नी म्हणून स्वीकार करायला त्या काळात काहीही हरकत नव्हती. अजून कुठले राजे असला असते तर त्यांनी ते प्राप्त करून घेतली असती, कारण राजयोगाच्या नावाखाली, राजगादीच्या नावाखाली सहज होतं, सहमती होती, काही हरकत नाही, असू द्या असं. हे इतकी तरी परवानगी राजगादीला होती. पण त्या सगळ्याच राजगादीपेक्षा वेगळी राजगादी इथं शिवरायांची होती. आणि शिवाजी राजे त्या बाईला म्हणतात, आई साहेब, परस्त्रीला, दुश्मनाच्या सुनेला, ज्या दुश्मनाच्या लोकांनी आपल्या कुटुंबातल्या बाईंना पळवलं, पण त्यांची बाई समोर आल्यानंतर हे उद्गार आहे का, आई साहेब जर तुम्ही आमची आई असला असतात तर अगदी आम्ही सुद्धा तुमच्या इतके सुंदर राहिलो असतो आणि आमची सुद्धा भारतभर चर्चा राहिली असती. असा म्हणणारा राजा हे का दिसतं मला सांगा, हे वर्णन विशेष का आहे. एकीकडे इतकं तप करून, साधना करून, उपासना करून ब्रह्मांडाचा मालक महादेव समोर उभा असताना रावण मागतोय की तुमची पार्वती द्या, आणि एका बाजूने आमचे छत्रपती शिवराय दुश्मनाच्या आईला, दुश्मनाच्या बाईंना स्वतःची आई, मातेचा दर्जा देतात. त्याचं कारण काय, छत्रपतींचं मन ताब्यात होतं, महाराजांचं मन त्यांच्या काबीज केलेलं होतं. म्हणून आज सुद्धा शिवाजी राजांची कीर्ती अजरामर आहे. शरीराने जरी गेले असतील महाराज, विचाराने, चारित्र्याने छत्रपती आज सुद्धा तुमच्या आमच्यामध्ये आहेत आणि त्यांचीच गरज आहे. म्हणून तर कुठल्या वाहनावर लिहिलेलं वाक्य परत परत वाचावं वाटतं, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या का. असा स्त्रींचा बहुमान करणाऱ्यांची संख्या फार कमी झाली आणि रावणासारखी दृष्टी बिघडलेलीच लोकांची संख्या जास्त वाढली. विठाला 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 रावण इतका ज्ञानी होता, मुद्दामून आहे का, मी जास्त वेळ घेणार नाही. ज्ञानी होता, रावणाकडे समज सुद्धा होती, यात काही नाही. रावणाचं मन बिघडलं होतं हे सांगत असताना त्याच्या काही चांगल्या गुणावरही प्रकाश टाकावा लागतो, तरच मला वक्ता म्हणता येतं. सगळ्याच एकच बाजू मांडता येत नाही. चांगल्याही काही गोष्टी होत्या, रावणाला सुद्धा माहिती होतं. हे श्रीराम ब्रह्मांडाचा मालक आहे, या भूमंडळाचा अधिपती आहे, देव आहे, हे सगळं माहिती होतं. प्रत्यक्ष नारायण आहे हे रावणाला माहिती होतं, जाणीव होती. पण रावणाचं मनच कधी रावणाला साथ देत नव्हतं आणि हेच लंकेच्या विनाशाला कारण ठरलं. महत्वाचं मुद्दामून ऐका, मंदोदरीने सुद्धा समज काढली. मंदोदरीने सुद्धा रावणाला सांगितलं, महाराज माझी एक गोष्ट ऐका, सीता ही सर्वसाधारण बाई नाही, जगदंबा आहे, आदिमाया आहे, पार्वती आहे, भवानी आहे, तिला नेऊन सोडून द्या. हे नको ते लंकेला विनाश काल आणू नका, माझा ऐका. रावणाला समजत होतं, पण रावणाची एक सगळ्यात मोठी, आता विषय निघाला म्हणून बोलून जातोय, रावणाची सगळ्यात मोठी जर हिम्मत काय असेल तर त्या श्रीरामातला आणि लंकेमध्ये असणारा समुद्र याच्याच जीवावर जास्त रावण बोलत होता. रावण आणि रावणाचे सैन्य फुकट खाऊन ओरडायचे काही लोक कमी नव्हते रावणापाशी. मुद्दामून ऐका, सगळे लोक कधीही येऊ द्या राम, त्याच्याशी दोन हात करायला आम्ही तयार आहोत, असं का बोलत होते. मुद्दामून ऐका, त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे, त्यांना पक्क माहिती होतं राम काही येऊ शकत
लंकेमध्ये नाही का? समुद्र आहे, 40-50 किलोमीटर समुद्र आहे मध्ये, कसं शक्य आहे येणं? येऊच शकत नाही. म्हणून केव्हाही येऊ द्या रामाला, केव्हाही येऊ द्या असं म्हणायला. आता दोन भांडून घ्यायच्या माणसांना तिकडच्यालाही धरायला असल्यावर इकडच्यालाही माणसं धरायला असल्यावर काही ते कमी बोलतात का? आता मला थोडं सोडा हो म्हणतात. आता सोडल्यावर कोणी कोणाला काही करत नाहीत, पण धरायला माणसं असली की नाही माणसाला फार जोर येतो. नाही नाही तुला मी आता बघतो, त्या नाही म्हणते तुला बघतो. दोघांनाही माहीत आहे दोघांनाही धरायला माणसं आहेत. मारामारी इथं काही होत नाही. मार खायचाही प्रश्न नाही, द्यायचाही प्रश्न नाही. धरायला माणसं असल्यावर माणसं जास्तच आरडाओरडा करतात. तसं रावणाला आणि रावणाच्या सैन्याला एक ताकद कोणती होती? समुद्राची ताकद होती, की समुद्रामधून राम येऊ शकत नाहीत. सैन्य, वानर सैन्य येऊ शकत नाही. त्यामुळे रामाला कधीही बघायला काय हरकत आहे असं बोलून जायचे महाराज. पण मुद्दामून लक्षात ठेवा, याच भ्रमात असताना एकदा दरबारामध्ये सैन्य पळत आलं आणि रावणाला सांगते, महाराज घात झाला, आता अवघड आहे. रावण म्हणतोय काय झालं? असा कुठलं संकट आहे? त्यावेळेला तो सांगतोय, महाराज ज्या गोष्टीच्या भ्रमात तुम्ही आम्ही बुडून होतो ती गोष्ट परिपूर्ण होत चाललेली आहे. काय? अहो वानर सैना राम लंकेत येत आहेत, अर्धा सेतू तयार झाला. आज बघितलो तर आम्ही सेतू बांधून येतात इकडनं. सगळे चकित झाले दरबारातले लोक. बाप रे, जे जास्त बोलले होते त्याचा तर थरकाप सुटला. हे आता काय करावं? सगळ्यांनाच माहिती होतं की एका बाणामध्ये राम लंका समुद्रात बुडू शकतो, इतका शक्तिशाली भगवंत राम आहे. त्यांना माहिती होतं, पण समुद्राच्या जीवावर बोलले. आता काय करावं? सेतू तर बांधतात, कसं करावं? कसं बांधलं सेतू? कशाने बांधला? त्यावेळेला तो सैन्य सांगतोय, सैनिक महाराज एखाद्या दगडावर राम नाम लिहितात आणि पाण्यात फेकतात आणि तो दगड तरतोय, असा सेतू बांधू लागले. काय सांगावं? आता सैन्यांना स्फूर्ती द्यावी लागेल रावणाला. सैन्य हातपाय गाळून बसलं रावणाची ही बातमी ऐकल्यावर. आता मृत्यू 100% आहे. काय करावं? हातपाय गाळून बसले. पण राजाचं कर्तव्य म्हणून रावण सैन्यांना जरा ताकद द्यावी. आता 2 माणसं इलेक्शनला उभा टाकल्यानंतर दोन्हीपैकी एकच निवडून येतो माहीत आहे. ज्याला पडतो असं ज्याला माहीत आहे तेही म्हणत नाही मी पडतो म्हणून. लक्षात ठेवा, तेही सांगतं विजय आपलाच पक्का आहे, काय काळजी करायला? का? कार्यकर्ते सांभाळावं लागते, म्हणावं लागते. पडतो जरी माहिती असलं आपला विजय पक्का, गुलाल रेडी ठेवा. तसं रावणाला कळलं की काही खरं नाही. मी काय सांगत होतोय, समज आहे रावणाकडे, काही खरं नाही कळलं. पण सैन्य टिकवण्याकरता, त्यांना बळ देण्याकरता रावणाने खोटं बोललं. त्याच्यात काय तेवढं महत्वाचं आहे रे? राम नामाने दगड तरले हे काय फार विशेष आहे का? माझ्या नावानं सुद्धा दगड तरतात, कशाला काळजी करता? अशी शब्द बोलले रावण. बोलण्याबरोबर सैन्य टाळ्या वाजवलं. रावण महाराज की जय असे घोषणा झाल्या असतील तिथेही सुद्धा. तिथं काय कमी आहे का? घोषणा आताचीच नाही, त्या काळापासून आहेत. घोषणा देऊ लागले रावणाचा जय जयकार. हा सगळं झालं. पण जाणते माणसं रावणाच्या दरबारातले उठले. रावणाला म्हणतात, महाराज तुमच्या नावानं दगडे तरतात असं बोलून गेलात तुम्ही. हे असं राजाने हे बोलणं शोभत नाही. जर असेल वस्तुस्थिती खरी तर आम्हाला करून दाखवा सिद्ध, तरच तुम्ही हे दरबारात वाक्य वापरा. अन्यथा हे वाक्य लंकेच्या हितासाठी, लंकेसाठी हानिकारक आहे, हितासाठी नाही. याचं प्रत्यक्ष सगळ्या लोकांना, सैन्यांना दाखवा. रावणाने सांगितलं हरकत नाही, चला समुद्रावर. गेले समुद्रावर. मुद्दामून ऐका, गेले, दगड आणले, रावण नाव लिहिलं वर आणि दिलं रावणाकडे. हे घ्या तुमच्या नावाचा दगड. रावणाने तो मस्तकाला लावला आणि समुद्राच्या पाण्यात टाकला. चमत्कार बघा, रावणाचे सुद्धा, त्याच्या नावाचा सुद्धा दगड तरू लागला समुद्रामध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. जय जयकार झाला. रावण तर छाती बडून घेऊ लागला दोन्ही हाताने. बघा मी काय म्हणलो, माझ्या सुद्धा नावानं दगड तरतात सांगितलो ना मी. हे झाला. वाजत गाजत मिरवणूक रावणाची गावात आली. 12 वाजले, 1 वाजला असेल रावणाला झोपायला त्या दिवशी. सत्कार, शाली, जय जयकार, मोठेपणा काय थोडा असतो का? गुलाल भरून गेला असेल गुलालाने रावण सुद्धा. हे सगळं झालं. घरी गेले. रावण महालामध्ये झोपतात. पण मंदोदरी माता बेचैन होती. मुद्दामून ऐका,
मंदोदरी मातेचं लक्ष काही, मन काही साथ देईना, बुद्धी साथ देत नाही, चित्त साथ देत नाही. मंदोदरी मातेनं रावणाला विचारलं, महाराज एक विचारू का परवानगी असेल तर? पत्नीनं सुद्धा आपल्या पतीचा मूड पाहून विचारायचं असतं. कामाच्या घाई गडबडीमध्ये पेरणीचा दिवस, पेरणीचं साहित्य पती हुडकू लागला, जाऊन साखर घेऊन या असं म्हणायचं नसते तसल्या धावपळीमध्ये. काय जे असेल ते ॲडजस्टमेंट करून त्याचा मूड पाहून त्याला काम सांगायचं असतं. निवांत झोपले रावण. तेव्हा मंदोदरीने विचारलं, मालक एक विचारू? मग रावण सांगतो, मंदोदरी विचार. आज मी खुश आहे, माझ्या नावानं दगड तरले, मी आनंदित आहे, तुला काय विचारायचं ते विचार. मंदोदरी माता विचारते, रामाच्या नावानं दगड तरले ही गोष्ट त्रिकाल सत्य आहे, पण तुमच्या नावानी दगड तरले ही गोष्ट मात्र खोटी आहे. महाराज खरं काय ते मला सांगा. तुमच्या नावानं तरतातच कसे, हे दोघातली चर्चा आहे, मी काय गावात बाहेर बोलालेली नाही. पण खरं सांगा, तुमच्या नावानं कसे तरतात दगड? असं म्हणण्याबरोबर मुद्दामून ऐका, रावण धाड 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 रडू लागले. रावणाच्या डोळ्याला धारा लागली पाण्याच्या. आणि त्यावेळेला मंदोदरीला रावण म्हणते, मंदोदरी तुला काय सांगू, खरंच मी तितक्या लायकीचा नाही माझ्या नावानं दगड तरावेत. मुद्दामून ऐक, तितका लायकीचा मी नाही, मला माहिती आहे. पण तरले ते कसे तरले ते ऐक. हे बघ, जेव्हा त्या दगडावर रावण लिहिलं आणि माझ्याकडे दिलं, तो दगड घेतला आणि मस्तकाला मी लावलोय आणि त्या दगडाला सांगितलोय, हे बघ तुला रामाची शपथ आहे, पाण्यात पडल्यावर तर. दगडाला रामाची शपथ घातली रावणाने आणि टाकण्याबरोबर रामाची आण घातल्यामुळे दगड तरू लागले आणि नाव झालं रावणाचं. सांगायचा मुद्दा काय आहे, रावणाला सुद्धा माहिती होतं की श्रीराम जगताचा मालक आहे, हे करतोय ते वाईट आहे, पण रावणाचं मन साथ देत नव्हतं. म्हणून साधना उपासना करत असताना मनाला ताबीत ठेवावं, हे सगळ्यात मोठं जगद्गुरु शंकराचार्यांनी सुद्धा सांगितलंय. मनो नाम महाव्याग्रो विषयारण्य भूमीषु चरतत्रेन गच्छन्तु साधो नये मुमुक्षवः. जगद्गुरु शंकराचार्य बोलतात, त्या रावणासारखी भक्ती साधना उपासना करू नका. जप तप अनुष्ठान करणाऱ्या, नामस्मरण करणाऱ्या भाविक भक्तांनी मुद्दामून ऐका. हे सगळं करत असताना मन मात्र ताब्यात ठेवा, तरच याचा उपयोग आहे. नसेल तर याचा फारसा उपयोग नाही, फजिती तशीच होणार आहे. इतकं मन महत्वाचं आहे. विठाला विठाला म्हणून लक्षात ठेवा, अत्यंत मन महत्वाचं आहे. महाराज कीर्तनामध्ये आल्यानंतरच माणसांचे गुडघे का दुखतात हे मुद्दामून ऐका. माणसांचे दुसऱ्या कार्यक्रमात बसा, पाय दुखत नाहीत, कंबर दुखत नाही, डोकं दुखत नाही, मान दुखत नाही, पण कीर्तनामध्येच आलं की माणसांचे मांडे घातलं की पाय दुखायला का सुरुवात होतात? याला सुद्धा कारणीभूत मनच आहे, लक्षात ठेवा. बघा, घरून येताना बघा माणसं घरून कीर्तनाला येण्याची चालण्याची स्पीड बघा आणि कीर्तन संपून जाताना पायाची स्पीड बघा. येताना माणसं कोणीतरी ढकलीत आणते की काय असं वाटतंय, येता येत नाहीत, गुडघ्याला गुडघे हाणत, त्याला बोलत याला बोलत, त्यातल्या त्यात वाटतच कोणीतरी भेटला भादरपट्ट्या तंबाखू खाणार, ते गेलं कीर्तन चुलीत. पण जाताना बघा, आहो मनेपर्यंत माणसं घरी. हे कशामुळे? हे अवस्था मनाची आहे, लक्षात ठेवा. कीर्तनात मुद्दामून माणसं टाळ्या वाजवत नाहीत, मुद्दामून मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत. याचं कारण सुद्धा काय आहे? मनच आहे. बघा, 100 लोकांपैकी 90 लोकांना बाजूला काढून विचारा की तुम्ही टाळ्या का वाजवत नाही, तर 90 लोकांचं उत्तर येईल 100 पैकी, आम्हाला फक्त आणि फक्त आमचा गर्व अहंकार टाळ्या वाजू देत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. कीर्तनकार म्हणतो टाळ्या वाजवा, असं भजन म्हणा म्हणतो. एकदा म्हणल्यावर कसं तरी माणसं 2दा वाजवतात टाळ्या. दुसऱ्यांदा जर म्हणला माऊली वाजवा टाळ्या म्हणला, एकच बार. तिसऱ्यांदा म्हणलास तर वाजवत नाही, जा तुला काय करायचं ते कर, इथलं नाही कुठलंही बोलावलोय मी, वाजवत नाही, जा. इतकंच नाही, जास्त जर म्हणलं तर डोळे वटारून कीर्तनकाराकडे बघतात माणसं. तू आम्हाला शिकवतोस काय टाळ्या वाजवा? आम्ही काय टाळ्या वाजवायच्या, आम्ही कोण? ही अवस्था का आहे?
याचं कारण आहे मन गर्व आणि अहंकार तयार करतं. या गर्व अहंकारानं माणसं टाळ्या वाजवत नाहीत, विठाला विठाला म्हणत नाहीत. आणि हे पाये गुडघे मान कंबर का दुखते बघा तुम्ही. माळेगावला चालत जायला पाय दुखत नाहीत लोकांचे, धाड 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 एकापेक्षा एक पुढं. पण पायीवारीमध्ये जायचं, ट्रक नाही का हो, काही व्यवस्था केली नाही का हो, काही बसायला नाही का हो, हे का मन कारणीभूत आहे. म्हणून पाये दुखणे गुडघे दुखणे मन कीर्तनामध्ये अलगीच सांगतं इंद्रियांना. हे बघा पायांनो चला दुखायला चालू करा, पायांना सांगता. आणि पाय जवळ दूर माणूस घेतो, मांडी टिकतच नाही. आता या गादीहून बोलू नये, पण पत्ते खेळाय बसल्यावर बघा माणसं रात्र दिवस कधी निघालेले लोकांना कळत नाही. घर गेलं, पैसे गेले, गावाजवळचं शेतही गेलं तरी पता लागत नाही. का हे मनाला आवडत असतं आणि कीर्तन मनाला आवडत नाही. मुद्दामून लक्षात ठेवा, जितके जितके वाईट काम आहेत तेवढे तेवढे मनाला आवडतात आणि जितके चांगले काम आहेत तेवढे मनाला आवडत नाहीत. आणि म्हणून तर साधू संतांची वाणी आहे, मन एव मनुष्यानाम कारणम बंधन मोक्षयो. विठाला विठाला कारण काय होतं, इंद्रिय असं का करतात काम. सप्ताहाकडे म्हणलं की पाय वळत नाहीत, दुसऱ्या कामाकडे का, तर याला कारणीभूत मन आहे. आणि इंद्रियांचा राजा सुद्धा मनच आहे. मन जसं आदेश करेल तसं इंद्रिय काम करत असतात. लक्षात घ्या, मनच सांगत असतं. मनाचा राजा, इंद्रियांचा राजा मन आहे. मन हे इंद्रियाचा राजा, इंद्रियाचा राजा, मन हे इंद्रियाचा राजा, इंद्रियाचा राजा, त्यासी करी सर्व पूजा, त्यासी करी सर्व पूजा, तो मन राजा गणपती, आधी मन घेई हाती, आधी मन घेई हाती, आधी मन घेई हाती, आधी मन घेई हाती. इंद्रियांचा राजा आहे मन. या प्रमाणामध्ये पुष्टी आहे. अजून बघा, आधी मन घेई हाती. माणसांनी आधी मनावर ताबा मिळवावा. हे व्यसनाच्या अधीन गेलेले लोक आहेत ना, मुद्दामून ऐका, हे व्यसन सुद्धा कुठून शिकतात, ज्यांचा मनावर ताबा नाही असेच माणसं व्यसनाच्या अधीन जातात. लक्षात ठेवा. बघा हे तंबाखू खाण्याकरिता काय, याच्यानं काही पोट भरतं का? बिड्या फुकण्याने काय धूर पोटात जमा होऊन धूर, फार मोठा धूर जमा झालं म्हणून माणूस ढेकर देतं का? असं काहीही नाही. काळीज जाळून घेऊन आयुष्य बर्बाद करून घेण्याचे कामधंदे मनुष्य का करतो? त्यांचं मन ताब्यात नाही. म्हणून मी बोलून गेलोय, शिवरायांचं उदाहरण दिलोय. छत्रपतीच्या जागी जर ज्यांचं मन ताब्यात नसलेला राजा असला असता, जर ती आनंदानं गोष्ट स्वीकारला असता, अजून लोकांना शानपणा सांगला असता वरून. पण छत्रपतींचं मन ताब्यात होतं म्हणून सुद्धा आई दिसली. म्हणून लक्षात ठेवा, ज्याचं मन ताब्यात आहे त्याचे इंद्रिय अत्यंत कुशल पद्धतीने काम करत असतात. आणि इंद्रिय चांगले काम केले की माणसाची कीर्ती त्रिभुवनात असते. लक्षात ठेवा. मुद्दामून ऐका, शास्त्रकार सांगतात, ज्याचे इंद्रिय जर चांगलं काम करत नसतील तर त्याच्या या देहाला आणि जगण्याला काहीही अर्थ शिल्लक उरत नाही. श्रोत्रम श्रुतेनैव न कुंडलेन दानेर्न पानीर्न न तु कंकनेन विभाती कायः करुणा परानाम परोपकारेर्न न तु चंदनेन. शास्त्रकार बोलतात, भर्तृहरी महाराजांचा श्लोक आहे, ऐका. सांगतात, श्रोत्रम श्रुतेनैव न कुंडलेन, कानाला शोभा कधी आहे? मुद्दामून ऐका. कानाला कुंडल घातल्याने कानाची शोभा नाही. कोणी घालत असेल तर माझी हरकत अजिबात नाही. शास्त्रकार काय बोलतात तेवढं सांगतोय मी. कानाला कुंडलाने शोभा नाही. कानाला शोभा आहे हरिकथा ऐकण्याने, कानाला शोभा आहे देवाचं गुणगान ऐकल्याने. श्रोत्रम श्रुतेनैव न कुंडलेन दानेर्न पानीर्न. हाताला शोभा, कंगन, सोन्याचं कंगन घातलं म्हणजे हाताला शोभा नाही. लक्षात ठेवा, या हाताची शोभा कधी आहे? या हाताने जेव्हा योग्य पात्रात दान धर्म केलं जातं तेव्हा या हाताला शोभा आहे. लक्षात ठेवा.
दानेर्न पाणीर्न न तू कंकनेन विभाती कायः करुणा परानाम. या देहाची शोभा चंदन लावून घेतल्याने या देहाला सुगंधी नाही. या देहाची सुगंधी कधी आहे? जेव्हा दीन पीडित लोकांसाठी हा देह झिजतो, जेव्हा हा लोकांच्या कल्याणाकरिता हा देह झिजवल्या जातो, तेव्हा या देहाची सुगंधी आहे. नसेल तर नुसतं चंदन पुसून घेऊन कोणाच्याही कामावर पडायचं नाही. पोटामध्ये स्वार्थ भरून असेल तर या देहाची काडीची सुद्धा किंमत नाही. म्हणून देह किंमतवान व्हावा, देहाची अशी सुगंधी यावी जर वाटत असेल तर मन ताब्यात ठेवावं लागेल. आणि मन ताब्यात असेल तर इंद्रिय चांगलं काम करतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. विठाला 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 आता मन ताब्यात ठेवण्याकरिता काय करावं लागेल? तर मनाचा मालक कोण असेल तर बुद्धी आहे. लक्ष देऊन ऐका. थोडक्यात मनाचा मालक बुद्धी आहे. आणि बुद्धी जसा आदेश करेल तसं मन काम करत असतं. लक्षात ठेवा. मन संकल्प विकल्प करतं. मन सातत्याने हे करू का ते करू, ते करू का हे करू वाटतं. 5:30 वाजले की काही माणसांचं मन चलविचल होतं. 6 वाजता काय करावं, संध्याकाळची काही व्यवस्था नाही, कुणीकडे जावं, कसं करावं, असं भटकतात माणसं. 6 वाजले की का मन जाग्यावर बसत नाही. आणि बुद्धी जर जागी झाली अशा वेळेला आणि बुद्धीने जर मनाला सांगितलं, हे बघ काहीच करायचं नाही, आज मस्त पंक्तीचं जेवण करायचं, कीर्तन ऐकायचं आणि निवांत घरी झोपायचं, काहीही गडबड करायची नाही, असा जर बुद्धीने मनाला आदेश दिला तरच मन गप्प बसत असतं. का? मनाचा मालक बुद्धी आहे. आता बुद्धी चांगली व्हावी असं वाटत असेल, कशासाठी? मनाला चांगला आदेश करण्यासाठी. बुद्धी जर चांगली व्हावी वाटत असेल तर बुद्धीचा मालक कोण आहे? चित्त आहे, आत्मा. लक्षात ठेवा. चित्त मेन आहे. जसा गावातला डिप्पी आहे मेन, तसं चित्त आहे. डिप्पीत लाईट असेल तर खांबावर पोलावर लाईट आहे. पोलावर लाईट असेल तर मीटरमध्ये लाईट आहे. आणि मीटरमध्ये लाईट असेल तर घरात उजेड आहे. नसेल तर काहीही उपयोगाचं नाही. मुख्य चित्त आहे. जर ज्याचं चित्त चांगलं आहे, लक्षात ठेवा, त्याची बुद्धी चांगली असते. मग बुद्धी मनाला सांगते, हे बघ इंद्रियांना सांग, पायांना आज कीर्तनाला जायचं आहे, आदेश कर. ते मन सांगतोय बुद्धीला दररोज तर नको म्हणतो, आज कसं काय? त्यावेळेला बुद्धी सांगेल, मला वरून ऑर्डर आहे चित्ताचा, माझ्या हातातला खेळ आता काहीही राहिलेला नाही. म्हणून बुद्धी आदेश मनाला करते आणि मन इंद्रियांना सांगतं. म्हणून मुख्य चित्त आहे. आता चित्त चांगलं करण्याकरिता काय करावं लागेल? तर भगवंताचे चरण तुम्हा आम्हाला हृदयात साठवावे लागतील. भगवंताचे चरण, त्याचे चरण, त्याची मूर्ती, त्याचं नामस्मरण, साधना, भगवंताची उपासना निस्वार्थपणाने चित्तामध्ये साठविली की चित्त चांगलं होतं. आणि चित्त चांगलं झालं की बुद्धी चांगली होते. आणि बुद्धी चांगली झाली की मन चांगलं होतं. आणि त्या मनाला तुम्हा आम्हाला ताबीत ठेवावं लागतं. आणि तेव्हा बोलावं. तुकोबाराय बोलतात, एवढी क्रिया पूर्ण करून आता कोठे धावे मन. कशामुळे शक्य झालं? तुझे चरण देखील या. तुझे चरण बघितले, हृदयात साठवले आणि चित्त चांगलं झालं. चित्त चांगलं झालं की लक्षात ठेवा बुद्धी मिळाली. आणि बुद्धी मिळाली की मन चांगलं झालं. मन चांगलं झाले की इंद्रिय सात्विक कर्म केले. आणि सात्विक कर्म झाले, उत्तम चिवरे कीर्ती मागे. ही गोष्ट घडली. म्हणून अशी जर प्रक्रिया तुम्ही आम्ही केलात तर त्याचं मन ताब्यात येतं. आणि एकदा मन ताब्यात आलं की तुकोबाराय सांगतात, अशी क्रिया तयार होते की आता कोठे धावे मन. मन कुठेही धावत नाही, तुमच्या ताब्यात येतं. आणि त्या मनाला वाटल ते तुम्हाला काम सांगायची परवानगी तुम्हाला मिळते. तुकोबारायांनी मनाला काम सांगितलं. कोणतं? ते अभंगाचं पहिलं चरण. करी हेची काम काम करी काम काम करी हेची काम करी हेची काम करी हेची काम काम करी हेची काम करी हेची काम करी हेची मना जप राम 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 लागू हाती छंद छंद
लागो हाती छंद मन जपे राम राम मना जपे राम राम छंद लागो हाती छंद मना जपे राम राम मना जपे राम राम मना जपे राम राम करी है काम मना जपे राम राम मना जपे म्हणून ज्यांचं मन ताब्यात आहे त्यांनाच मनाला काम सांगता येतं. तुकोबारायांचं मन ताब्यात होतं म्हणून महाराज मनाला काम सांगतात. करी हेची काम. काही श्रोत्यांच्या मनामध्ये थोडा आवाज द्या जरा. एक शंका निर्माण होऊ शकते चिंतन ऐकत असताना. लक्षात ठेवा महाराज हा अभंग लिहिण्याच्या अगोदर तुकोबारायांचं काही मन ताब्यात नव्हतं का? महाराजांचं मन भटकत होतं का? या अभंगाच्या अगोदर महाराजांचं मन ताब्यात आलं आणि महाराजांनी अभंग लिहिला अशी काही गोष्ट घडली का? तर असा बिलकुल नाही. विचार लक्षात ठेवा. अजूनही मनाचे मालक तुकोबारायच आहेत. लक्षात ठेवा महाराजांचं मन महाराजांचा दास होऊ नये. ते कशाहून? याच अभंगामध्ये त्याचा अर्थ लक्षात येतो. करी काम असं जर सरळ लिहिलेलं असेल तर आपल्याला शंकेला वाव आहे. पण महाराज इथं मुद्दामून हेची शब्द लिहितात. हेची चकारात्मक शब्द लिहितात तुकोबाराय आणि सांगतात करी हेची काम. हेची काम कर असं कोण कोणाला म्हणतं? नौकर मालकाला म्हणतो का मालक नौकराला म्हणतो? मालक नौकराला म्हणतो. नौकराला म्हणता येत नाही मी आज हेच काम करणार आहे असं नौकर मालकाला म्हणू शकत नाही. पण मालकच सांगू शकतो की तुला हेच काम करायचं आहे. तेव्हा करी हेची काम असा आदेश देतात तुकोबाराय आणि आदेश नौकरालाच केला जातो. लक्षात ठेवा दासालाच आदेश केला जातो. म्हणून हेची शब्द लिहून तुकोबाराय परत एकदा इथं सिद्ध करतात की मन माझ्या पूर्णत्व ताब्यात आहे. माझ्या आधिपत्याखाली मन काम करतं. विठाला 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 म्हणून लक्षात ठेवा महाराजांचं मन कुठेही नाही. मनाचे मालक तुकोबार आहेत. म्हणून तर सांगतात करी हेची काम. तू हेच काम कर मना. कोणतं? मना जपे राम राम. राम नामाचा जप कर असं तुकोबाराय मनाला सांगतात. तुम्ही आम्ही मनाला का सांगू शकत नाही? तर याचं कारण आहे मनच आपल्या ताब्यावर नाही. जर एखाद्या वेळेस करायचं ठरलं सांगायची इच्छा झाली बी मनाला बुद्धाजी इंद्रिय धावता नावरती सकळ फुंटली युक्ती सकळ फुंटली युक्ती शांती निवृत्ती जवळ नाही शांती सुखी जवळ नाही शांती निवृत्ती जवळ नाही शांती युक्ती जवळ नाही शरण आलो नेनपणे शरण आलो नेनपणे शरण आलो नेनपणे शरण आलो नेनपणे. म्हणून मन ताब्यात आलं की मनाला सांगता येतं करी हेची काम. हेची काम कर. तुकोबाराय सांगतात राम नामाचा जप कर. तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा मन ताब्यात घ्यावं आणि मनाला सांगावं मना तू हेच काम कर. कोणतं? राम नामाचा जप कर. आता महत्वाचा मुद्दा ऐका. राम नामाचा जप का हो? कशासाठी करावा? जरा ऐका. रामाचं काय वैभव आहे, काय महत्व, काय श्रेष्ठत्व आहे रामाचं जरा मुद्दामून ऐका. राम नाम जगात सर्वोपरी श्रेष्ठ असणारं नाम आहे. जरा ऐका. या भूमंडळाचा अधिपती असणारे प्रभू श्री राम आहेत. राम
सगळ्यात श्रेष्ठ आहे. ज्यांनी ज्यांनी रामाच्या नावाचा राम नाम स्वीकारण्याचा किंवा रामाचं अस्तित्व जे जे लोक स्वीकारले नाहीत, रामाच्या अस्तित्वावर ज्यांनी ज्यांनी शंका घेतली मुद्दामून ऐका, त्यांना मातीमोल मिसळण्याचं काम श्रीरामाने केलेलं आहे. काळजीपूर्वक ऐका. ज्यांनी ज्यांनी म्हणले कुठं आहे राम, कशाचा राम, कशात आहे राम, कुठं आहे, काय उगी काल्पनिक विचार आहे, असं ज्यांच्या ज्यांच्या मुखातून निघालं, लक्षात ठेवा त्यांचं हुबा आयुष्य बर्बाद श्रीरामाने केलं. हे इतिहासातही पहा आणि वर्तमानातही आम्हाला बघायला आणि मिळतं ही गोष्ट. म्हणून अलौकिक नाम आहे राम. नाम किती श्रेष्ठ आहे. प्रत्यक्ष कैलासावर शंभू महादेवांनी पार्वती मातेला सांगितले. ऐका, एकदा राम असं सीतेच्या शोधामध्ये बाहेर फिरत होते. सीता म्हणत फिरत असताना पार्वती मातेला वाटलं महादेवाशी चर्चा करतात, प्रभू हे कसं सीता म्हणून कसं फिरतात, तुम्ही तर देव म्हणता, हे कसं, मला काही तितकं फारसं माझ्या बुद्धीला पटत नाही. पार्वती मातेला सगळी जाण आहे, पण आम्हाला कळावं या दृष्टीतून सुद्धा ते विचारतात. हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. विचारल्यानंतर श्रीराम महादेवांनी सांगतात, लक्षात ठेव पार्वती, हे प्रभू आहेत, श्रीराम भगवंत आहेत. असं सांगितल्यानंतर मातेला वाटलं जरा परीक्षा घेऊन बघावी आणि प्रत्यक्ष सीतेचं रूप घेऊन आदिमाया श्रीरामाच्या समोर उभं टाकतात. प्रभू असा आवाज देतात. प्रत्यक्ष सीता म्हणत असताना सीता समोर. अशा वेळेला श्रीराम पाहतात. पाहिल्यानंतर प्रत्यक्ष सीता आहे समोर आणि श्रीरामानी हात जोडले आणि नमस्कार केला आणि राम प्रभू म्हणतात, आई साहेब आमचे भगवान घेतलात तरी मागेल अनंत जन्माचं पाप जळून भस्म होतं आणि इच्छेनं भावनेने श्रद्धेने जर श्रीरामाचं नामस्मरण घेतलात तुम्ही तर लक्षात ठेवा संसार रूपी भवसागरातून कशा प्रकारे तुम्ही तरुण जाल. तर शंभू महादेव सांगतात, गोस्वामी तुलसीदास महाराज लिहितात, एखाद्या गायीच्या खुरामध्ये जर पाणी जमलेलं असेल तर गायीच्या खुराला ओलांडून जाण्याकरिता फारसा काही नेट लागतो का? लागत नाही. तसा तितका सहज संसार रूपी भवसागर तुम्ही तरुण जाल. विठ्ठला 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 म्हणून राम नामावर शंका नको. लक्षात ठेव, राम सो परमात्मा भवानी तहे भ्रम अतीत वहित तपपानी असं संशय अनत उरमाही ज्ञान विराग सकल गुण जाही. महादेवाच्या मुखातले वाक्य आहेत. आदिमाया लक्षात ठेव, जे कोणी रामाच्या नामावर अस्तित्वावर जर शंका घेईल तर त्याची सगळ्यात मोठं काय नुकसान होईल तर ज्ञान वैराग्य हे सगळं जळून भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इतकं श्रेष्ठ नाम राम राम दोन्ही उत्तम अक्षरे. 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 भवानी शंकरे उपदेशिनी. भवानी शंकरे उपदेशिनी. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. भवानी शंकरे उपदेशिनी. भवानी शंकरे उपदेशिनी. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. अमर मदनी उत्तम अक्षरे. भवानी शंकर उपदेशिनी. भवानी शंकर उपदेशिनी उत्तम अक्षरे. भवानी शंकर उपदेशिनी. भवानी शंकर उपदेशिनी. म्हणून श्रीराम असं अलौकिक नाम आहे. राम नामाशिवाय परमार्थ सुद्धा सिद्धीला जाऊ शकत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. परत तुलसीदास महाराज सांगतात, राम नाम अनुभव बिनु परमार्थ की आस. बरसत बारिद बूंद गही
चाहत चढन आकाश. तुळशीदास महाराज लिहितात, परमार्थामध्ये राम नामाला जर डावलून कितीही साधना उपासना केली ना, सगळं व्यर्थ आहे. कसं व्यर्थ आहे? तुळशीदास महाराज सांगतात, पाऊस पडतोय आकाशातून आणि एखादा मनुष्य म्हणला त्या पडणाऱ्या थेंबाला धरून मी आकाशात जाईन. शक्य आहे का? शक्य नाही. तसं रामाला सोडून परमार्थामध्ये काहीही प्राप्त होणार नाही. म्हणून तुकोबाराय मनाला सांगतात, तुकाराम महाराजांच्या कुठल्याही मनाला सांगण्याची गरज नाही. तुकाराम महाराजांचं कोणतंही मन बिघडलेलं नाही. हा सगळा केलेला खटाटोप उपद्रव केवळ तुमच्या आमच्यासाठी आहे. म्हणून तुम्ही आम्ही आपल्या मनाला सांगावं की हे चिकरी काम काय, मना जपे राम राम विठाला विठाला म्हणून परत एकदा मुद्दामून या पृथ्वीवर अनेक रत्न आहेत. पृथ्वीचे खूप रत्न आहेत, पण या पृथ्वीवर रत्न शेकडो जरी असतील, पण पृथ्वीचा रत्न कोण आहे? तर श्रीराम आहेत. आता त्या कवीचं मला नाव आठवणार नाही. आमचे एक कवी बसून आहेत, मुद्दामून ते कवी फार सुंदर लिहितात. पहा त्यांनी, कला रत्नम गीतम गगनतल रत्नम दिनमणी सभारत्नम विद्वान श्रवणतलुरत्नम हरिकथा निशारत्नम चंद्र शयनतलरत्नम शशिमुखी महिरत्नम श्रीराम जयती रघुनाथो नृपवरः. लक्षात ठेवा, यूपी मधला तो कवी आहे. रामायण मंजिरी नावाच्या ग्रंथामध्ये त्याचा आलेला हा श्लोक आहे. लक्षात ठेवा काय सांगतोय तो, कलारत्नम गीतम. सगळ्याच कलेमधली कलरत्ना जर कोणती असेल तर गायन कला ही सगळ्या कलेची रत्न कला आहे. लक्षात ठेवा, गायन श्रेष्ठ आहे. रत्न हे सगळ्या कलेमधलं. आणि आकाशातलं रत्न काय असेल तर सूर्य आहे. संध्याकाळचा रत्न काय असेल अंधारातला तर चंद्र आहे. लक्षात ठेवा, कानाचा श्रवण करण्यामधलं श्रवण रत्न कोणता असेल तर हरीची कथा आहे. लक्षात ठेवा, मुद्दामून ऐका. आणि एखाद्या शयनयानावर झोपण्याचं रत्न काय असेल तर पतिव्रता स्त्री आहे. बाजारू माणसांचं रत्न काम होऊ शकत नाही. हे सगळे रत्न आहेत, पण मुद्दामून ऐका, या सगळ्यांचं रत्न जर काय असेल, या पृथ्वीवर हे सगळे आहेत, पण पृथ्वीचा मुख्य रत्न कोण असेल तर श्रीराम आहेत. आणि म्हणून तुकोबाराय मनाला सांगतात, मना जपे राम राम. असं बोलत असताना पहिल्या चरणाचा अर्थ इथं स्पष्ट होतो. इतकी तुकोबारायांनी मनाला आदेश करतात, उपदेश करतात आणि सांगतात की तू राम नामाचा जप कर आणि केवळ हेच काम कर, राम नाम जप करण्याचा. हे सांगत असताना अजून एक तुकाराम महाराजांना माहिती आहे, ओळखू नयेत. मनाला सांगून गेलं तरी मन टिकेलच याची काही खात्री नाही. माणसं सकाळी ठरवतात, सकाळी माणसाचं मन म्हणतं संध्याकाळी कीर्तनाला जायचं, पण 8 वाजले की तोंडाचे जांभळ्या सुरू होतात आणि मन म्हणतं आज झोपायचं, कुठेही जायचं नाही. म्हणून मन केव्हाही बदलू शकतं. म्हणून तुकोबारायांनी त्या मनाची पाबंदी करण्याकरिता अभंगाचं दुसरं चरण लिहितात. पहा, लागो हाचे छंद, 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 लागो हाचे छंद. मना गोविंद गोविंद, मना गोविंद गोविंद, गोविंद गोविंद. लागो हाचे छंद, लागो हाचे छंद, लागो हाचे
छंद लागो हाती छंद मना गोविंद गोविंद मना गोविंद 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 वा याच्यासाठी आहे गोड गायलं प्रमाण ते तर आहेच, पण त्याला डबल म्हणलं नाही याबद्दल वा आहे. सुंदरच चाल झाली असताना परत पुन्हा अजून काहीतरी आकांटेका करून घ्यायची काही आवश्यकता बिलकुल नाही. चांगला चाल सुद्धा त्यांनी छान म्हणली दोघांनी. राग हंबीर गाण्याचा प्रामाणिकपणाने हमीर राग गाण्याचा प्रयत्न केला. हे होतं काय, कलारत्नम गीतम बोलून गेलेलो आहे मी. सगळ्या कलेमध्ये रत्नकला गायन आहे, पण त्याची सुद्धा लक्ष्मण रेषा आहे. आणि त्यालाही आता कपडा खूप भारीतला आहे म्हणून ढिगळ कपडे शिवून घेतल्यावर कोण बरं म्हणणार आहे. त्या मापाने ते पद्धतशीर शिवलं तर ते व्यवस्थित वाटेल ना. भलेही तुझं भारीतलं नसू दे, हरकत नाही, पण खूप भारीतलं आणलोय म्हणून जर ते तर त्याला काय आता धिवतच नसेल कपड्यात, त्यात काय अर्थ काय. विठाला 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 मुद्दामून सांगेल, हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने. प्रमाण म्हणणाऱ्यांनी ही अशा संकल्पना जोपासल्या पाहिजे. लक्षात ठेवा, वादकांनी काही संकल्पना जोपासल्या पाहिजे. वादक सुद्धा नको नको त्या बोलांचा अफाट अहोरात्र रियाज करून संघटित केलेलं असतं सगळं. हे लोणी हे आहे, लक्षात ठेवा. आणि कीर्तनकार सुद्धा सांगणारा, अभंग सोडून देऊन रानानं सैरा वैरा कधी भटकत फिरू नये. अभंग सोडून देऊन जर तुम्ही बोंबारत दुसरंच काही बोलत असताल तर या बोलण्याला तरी काही अर्थ शिल्लक उरत नाही. असा कीर्तनकारच तसा राहिला तर ते गाणारे ते वाजणारे तरी काय करतील पाहू. चला, जशी सासू आहे तसं सुनाला काम करावं लागतं. आता सासूलाच कधी नीट स्वयंपाक करून माहीत नाही, आता चांगल्या स्वयंपाकाला नाव ठेवणारच की. हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, यांनी खाल्लंच नाही, त्यांनी पिलंच नाही. आता तिथे सोडून द्या, तो विषय काही महत्वाचा नाही. म्हणून तुकोबर आहे दुसऱ्या चरणामध्ये बोलतात. सुंदर, बेस्ट, त्यांचं कौतुक आहे. एकदा टाळ्या वाजवा सगळं कलाकारांसाठी. तुकोबर आहे. महाराजांचा विश्वास मनावर कुठंतरी डगमगतोय आणि विश्वास ठेवूनही चालत नाही, हे सिद्ध करण्याकरता तुकोबारायांनी दुसरं चरण लिहिलं. आणि दुसऱ्या चरणामध्ये मनाला काय सांगतात, हे बघ, हेची करी काम हे पहिल्या चरणात सांगितलंय, पण हेच सोडून देऊन दुसरंच काहीतरी करशील हे मला खात्री नाही, म्हणून तुला दुसरा एक आदेश आहे माझा. कोणता? लागो हाची छंद तुला. मना, तुला कोणता छंद लागो? गोविंद गोविंद म्हणण्याचा तुला छंद लागू दे. माणसं म्हणतील, आता हे गोविंदराव कुठून आले मध्ये? पहिल्या चरणात राम, आता हे गोविंद कोण आहेत? राम तेच आहेत, गोविंद तेच आहे, सगळं तेच आहे. आता तो इथं मुद्दा नाही माझा सांगण्याचा, एकच आहे, लक्षात ठेवा. गोविंद श्रीकृष्णाचं नाव आहे. श्रीकृष्ण अवताराच्या पहिलं भगवंत राम अवतारात होते. त्यात आहे काय नाही काय, फारसं किचकटत जाऊन बोलण्याची गरज सुद्धा नाही. म्हणा गोविंद गोविंद नामाचा छंद लावून घे. तुकोबारायांनी छंद शब्द मुद्दामून अभंगात वापरला. आवड लावून घे असं तुकोबारायांनी बोललेलं नाही. का तर आवड आज असते, उद्या नसते. आता थोड्या वेळापूर्वी आवड होती आपल्याला जिलेबी खायची, काही लोकांना सकाळी आवड होते, दुपारी त्या जिलेबीला बघावं सुद्धा वाटत नाही. आवड टिकत नाही, काही भरोसा नाही आवडचा. म्हणून गोविंद नामाची आवड लावून घे असं तुकोबाराय शब्द नाही वापरले, छंद शब्द मुद्दामून वापरला. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून छंद लक्षात घ्या. जर छंद लागला तर स्मशाना भूमीमध्ये जाईपर्यंत माणसाचा छंद तुटत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणून महाराजांनी मनाला छंद लावला. माझ्या मनाला लागू छंद, छंद माझ्या मनाला लागू छंद, छंद माझ्या मनाला लागू छंद, छंद माझ्या
गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद 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 माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद एक नाट्यगीत सुद्धा आहे. घेई छंद मकरंद. हे छंद विलक्षण आहे. माणसाला छंदला काही लोकांना आवडीनं तंबाखू खाणं वेगळं, काही वेळेला खातही नाहीत. जे कधीतरी एकदा खातात ना ते आवडीनं खातात, लक्षात घ्या. पण जे त्याच्या वाचून जीवनच जगू शकत नाही त्याला समजावं याला तंबाखूचा छंद लागला. छंद एकदा लागला की छंद सुटतच नाही. बघा मी बोलून गेलो या गादीवर, परत उच्चार करणार नाही. बर्बाद झाले लोक, पण लोकांचा वाईट छंद गेला. छंद गोष्टच अशी आहे. तुकोबारायांनी काही शब्दच असे वापरलेले आहेत. एका अभंगात देवा पुरवावी वासना, वासना इकडची वासना परमार्थात घातली तुकोबारायांनी. आणि तुम्ही आम्ही छंद कशाचे लावून घेतो? व्यसनाच्या अधीन. व्यसन, बिड्या ओढायचे, तंबाखू खायचे, नको नको ते वाईट सवयीचे छंद आहेत. पण तुकोबाराय तुम्हाला आम्हाला आज उपदेश करून सांगतात, छंद लावायचा असेल तर गोविंद नामाचा छंद लावा, राम नामाचा छंद लावा. म्हणून तुकोबाराय मनाला परत एकदा बांधून ठेवतात. लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. दोन चरणाचा अर्थ इथं स्पष्ट होतो. विठाला विठाला म्हणून लक्षात ठेवा, दोन चरण इथं स्पष्ट होत असताना तुकोबाराय सांगतात छंद लावून घेण्याच्या संदर्भात महाराजांनी बोललेले. दुसरं चरण त्याला पुष्टी देतो पहिल्या चरणाला. पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात करी हेची काम, तू हेच काम कर म्हणा, राम नामाचा जप कर. आणि दुसरं चरण सांगतं जप कर इतक्यावरच नाही, त्या राम नामाच्या जपाचा छंद तुला लावून घे, हे दुसऱ्या चरणात बोलतात. आणि महाराज अत्यंत महत्वाचं या अभंगाचा टर्निंग पॉइंट म्हणता येईल, दोन्हीही चरणामध्ये तुकोबारायांनी मनाला उपदेश मार्गदर्शन केलं. म्हणून सुरुवातीचे दोन्हीही चरण अभंग उपदेशपर प्रकरणातला तुम्हा आम्हाला वाटतो, ही खरी गोष्ट आहे. पण शेवटी तुकोबाराय बोलत असताना असं बोलतात पहा, तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना. हे शब्द जरा बारकाईनं तुम्हा आम्हाला लक्षात घ्यावे लागेल. माणसांच्या खऱ्या श्रोत्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. इतकं करी हेची मालकासारखा आदेश करणारे पहिल्या चरणात, लागो हाची छंद असा आदेश देतात दुसऱ्या चरणात, आणि शेवटी मज भीक द्यावी असं मनापुढं हात का पसरतात तुकोबाराय. मग परत एकदा शंका येईल की महाराजांचं मन खरंच ताब्यात नाही का? तर लक्षात ठेवा, महाराजांचं मन परत ताब्यातच आहे. परत सांगेल, मज भीक द्यावी दिना हे म्हणणं एखाद्याला अत्यंत नम्रतेने कमीपणा घेऊन बोलणे, विनयपणा घेऊन बोलणे, विनम्रता घेणे, हे तुकोबारायांचं सगळ्यात मोठा गुण आहे. गुण आहे, तुकाराम महाराजांचं लक्षण आहे, साधूंचा स्वभाव आहे. कोणालाही बोलत असताना विनम्रतेने लीनतेने बोलणे. नसेल तर मज भीक द्यावी मनाला म्हणण्याची तुकोबारायांना गरज नाही. कारण तुकाराम महाराजांनी स्वतः या अतिहीन मतिहीन कर्महीन माझे सर्वही लज्जा सोडोनी बापा शरण तुझ आलो. हे सर्व लज्जा यातीहीन आहे मी. तुकोबारायांनी एवढा मोठा गाथा लिहिला, पण कधी जगद्गुरु तुका म्हणे किंवा श्री तुका म्हणे कधी कुठं लावून घेतलेलं नाही. तुका तुक्या असं म्हणून घेणारे तुकोबाराय इथं मनाला म्हणतात मज भीक द्यावी असं म्हणतात. याचं कारणच आहे, हा तुकोबारायांच्या मनाचा मोठेपणा आहे. भीक द्यावी म्हणणे नसेल तर तुकाराम महाराजांना मनाला तितकं काकुलतीला येऊन बोलण्याची आवश्यकता नाही. म्हणून दोन्ही चरणात मनाचे तुकोबाराय मालकच आहेत आणि शेवटच्या चरणात सुद्धा मनाचे मालक
मालकच आहेत, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. विठोबा रखुमाई उलट आलंय. म्हणून आजच्या अभंगाच्या माध्यमातून जे जे तुमच्या आमच्या बुद्धीला पटलेलं आहे, जे जे तुकोबारायांचे चांगले विचार आहेत, त्यातला एक जरी विचार तुम्ही आम्ही जीवनामध्ये अंगीकृत केला ना, जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. भीक द्यावी दिना या शब्दाहून तुमच्या आमच्या लक्षात येतं की माणसाच्या अंगामध्ये नम्रता किती असावी. काही काही माणसं झुकायला सुद्धा तयार नसतात. ही सगळ्यात मोठी समाजाला लागलेली जखम आहे, लक्षात ठेवा. माणसं झुकत नाहीत, वाकत नाहीत. आम्हाला सुद्धा काही माणसं भेटतात, पाया पडण्याचा ढंग तेव्हाच कळतो आम्हाला, वाकण्याहून झुकण्याहून. आम्हाला काही इच्छा नसते पाया पडून घेण्याची, तसं काय कोणाकडून पाया पडून घ्यावं हा आपली भावना नाही. पण नम्रता किती आहे व्यक्तीच्या अंगात, त्याच्या राहणीमानाहून, चालण्याहून, बोलण्याहून लक्षात येत असतं. लक्षात घ्या, माणूस नम्रतेने परिपूर्ण झाला पाहिजे. जिथं नम्रता नाही तिथं विद्वत्ता कधीच येत नाही. आणि ज्या अंगी नम्रता नाही, जिथं वडील झाडील लोकांचा आदर नाही, लक्षात ठेवा, आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचा सन्मान करण्याची जिथं वृत्ती नाही, तिथं तुम्ही काहीही प्रयत्न करा, कितीही बुद्धी लावा, तुमचं काम यशस्वी होईलच याची खात्री घ्यायला कोणीही तयार होत नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा गुण विनम्रता अंगामध्ये असली पाहिजे. अत्यंत लीनता अंगामध्ये असली पाहिजे. लोकांच्या समोर झुकण्याची वृत्ती माणसामध्ये पाहिजे, तरच जीवन यशस्वी होतं. जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून यथाशक्ती यथा अवकाश, जसं माझ्या बुद्धीला जमेल तसं अभंगाचं निरूपण मांडण्याचा मी प्रयत्न केला. शेवटच्या चरणाची एक लक्षात ठेवा गोष्ट, तुकाराम महाराज मुद्दामून मज भीक द्यावी दिना म्हणतात, त्याचं कारण महाराजांचा स्वभाव आहे आणि तिन्ही चरणात महाराजांचं मन ताब्यात आहे. म्हणून यातला एकतरी गुण घ्यावा आणि जीवनाचं कल्याण करून घ्यावं. या सप्ताह कमिटीचे परत एकदा धन्यवाद मानेल. अत्यंत उत्कृष्ट गायक तुमच्याकडे आहेत, सुंदर साथ दिली त्यांनी. या दोन्ही गायकांचे मी परत एकदा, तिकडं सुद्धा महाराज आहेत गायक, सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. अनंत टाळकरी आहेत, मला सगळ्यांचे नावं माहिती नाहीत, पण सगळ्यांच्या चरणावर अत्यंत नतमस्तक आहे. दोन्ही मृदंग वादकांनी फार उत्कृष्ट साथ दिली. चांगले मृदंगे भेटणे आता फार दुर्मिळ झाले. मृदंग वादक खूप आहेत, पण चांगला मृदंगवादक दुर्मिळ गोष्ट झालेली आहे. चांगला मृदंगवादक कोणाला म्हणावं मी सांगितलोय असेल, मुद्दामून सांगतो, लक्षात ठेवा. चांगला मृदंगवादक तो आहे ज्याच्या वाजवण्याने गायकाला काडीचा सुद्धा त्रास होत नाही, त्याला म्हणावं चांगला पकवाजा. सोलो वाजवणे वेगळं आणि सात संगत करणे हा विषय वेगळा आहे. साती सोलो धडधाड धडधाड वाजवण्याने अंग दुखत नाही, पण साती करत असताना शरीर दुखतं. नंतर का तर शरीराचा सुद्धा संतुलन सांभाळून साथी करावी लागते. ही त्यातलं गुड आहे, वैशिष्ट्य आहे त्याचं. रियाज करतोय माणूस. एखाद्या चांगल्या कलाकारांना सातत्याने टाळ्या वाजून त्यांना दाद देत चलावी. जर टाळ्या आपल्याकडनं वाजून त्याला दाद होत नसेल तर लक्षात घ्यावा आपलं मन खराब आहे. आपलं मन खराब असल्याने आपण लोकांना प्रोत्साहन देत नाही, हा त्याचा अर्थ होतो. सातत्याने कलाकारांना हे तप साधना करून प्राप्त केलेलं असतं. म्हणून या दोन्ही मृदंगवादक आदरणीय महाराज आहेत, उत्कृष्ट साथ केली त्यांनी. हे सगळ्या यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी. खूप सुंदर गायकांनी साथ दिली. इकडच्या साईडलाही टाळकरी मंडळी आहेत. या सगळ्यांच्या महाराजांच्या चरणावर नतमस्तक. साऊंड सिस्टम त्यांचं हे फार महत्त्वाचं झालंय महाराज. आता याशिवाय शक्य नाही. काय सांगावं आता, काय झालं पहिल्याच्या काळात नव्हतं. काही माणसं म्हणतील पहिलं नव्हतंच ना. अहो ते नव्हतं तेव्हा जमलंय सगळं. तेव्हा आवाजातही ताकद होती आणि ऐकून घेण्याची कानातही ताकद होती. आता कानही खराब झाले, आवाजही गळेही गेले. त्यामुळे आता ही काळाची गरज आहे. हे नसेल तर जमत नाही. आणि फार तोलावर काम असते याचं, तंतोतंत. आवाजाला सुंदरही करते, आवाज बसूनही टाकते. हे
आपोआप आवाज ओढून घेते मध्ये, माणसाला कळतही नाही की काय व्हायले. म्हणून हे जुळणा गेलं ना, एखाद्या वेळेस नसलेली हरकत नाही असं वादकाला वाटतं, पण सेटिंग जुळणा गेली की काय वाजवालो हे त्याचं त्यालाच कळत नाही आणि मूड बाजूला गेल्याशिवाय राहत नाही, असं होतंय ते. म्हणून पण सुंदर साथ दिली माईकवाल्यांचे सुद्धा, चांगली त्यांनी सिस्टीम ऑपरेटिंग केली, त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. हां, हनुमान बजरंगबली विशेष मी ऐकलोय. आदरणीय आमचे झटिंग पाटलांनी मला त्या हनुमंताबद्दल सांगितलं. फार जागृत देवस्थान बजरंगबली आहेत आणि जिथं असे साक्षात्कारी बजरंगबली ज्या गावात आहेत त्या गावावर कुठलंच संकट येत नाही. संकट रात्री आलं असं मला कळालं. कीर्तनात कुत्रं फिरलं, काही लोकांना चावलं, ती गोष्ट वाईट घडली, चांगली गोष्ट नाही. पण भगवंत आपल्या पाठीशी आहे, काहीही होत नाही. काही बिघड, कितीही कुत्रे गडबड केले तरी हातामध्ये गदा आहे तिथं, लक्षात ठेवा. म्हणून ते हत्तीसारखी शक्ती असताना कुत्रे भूक पायदळी तुडून टाकतोय तो. म्हणून कुत्र्याने काही होत नाही. होते जरा त्रास, जावं लागतं, हॉस्पिटल आहे, त्या सगळ्या गोष्टी होतात. सगळ्यांना सुखरूप, सगळ्यांना निरोगी आयुष्य द्यावं तुम्हाला, याबद्दल हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. 3 वेळा मला हनुमंताचं दर्शन घेतलं, भाग्यवान आहे मी. या हनुमंताच्या पुढे सेवा मिळाली. सर्व सप्ताह कमिटीचे येत असताना थोडंसं लवकर आलोय, पण उदगीरमध्ये थांबावं लागलं. आदरणीय पाटलांचा, झटिंग पाटलांचा मुलगा दवाखान्यात त्यांनी टाकला. डॉक्टर साहेबांनी त्यांच्या दवाखान्यात यावं, त्यांची 1 महिन्यापासून इच्छा होती. जाण्याचा योग आला. त्यांनाही खूप खूप भगवंताने यशस्वी त्यांच्या जीवनामध्ये खूप काही त्यांना द्यावं. बालासाहेब पाटील आमचे, त्यांनी खूप मोठं प्रेम लावलं, त्यांच्याही चरणावर मी नतमस्तक होतो. आदरणीय पाटील आहेत आमचे, हे मला जे ओळख आहेत त्यांचे नावं मला बाकीच्यांचे महाराज माहिती नाहीत. सगळ्यांच्या चरणावर महाराज आहेत. आणि शूटिंगवाले दादाही आहेत, त्यांच्याही चरणावर नतमस्तक. बाबा बसले तिकडं, त्यांच्या चरणावर, महाराजांच्या नतमस्तक. सगळ्यांच्या चरणावर, विशेष माता भगिनींच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि या सर्व सप्ताह कमिटीचे खूप खूप धन्यवाद. मानावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. माझ्यासोबत आमचे आदरणीय बबन पाटील मास्टिकर, ते मुद्दामून आले, चला जाऊ, जाण्याचा योग येतोय. आले, ते कवी आहेत, फार सुंदर कविकार आहेत, ते सातत्यानं ते चर्चा करत असतात. ते सोबत आले वेळातला वेळ काढून, त्यांचेही खूप खूप धन्यवाद. आणि गायन करणाऱ्या गायन मंडळींचे धन्यवाद. सगळ्यांनी टाळ्या वाजून भजन करावं, लक्षात घ्या. मी मुद्दामून सांगेल, पुरुष मंडळींनी हात वर करून टाळ्या वाजवावे, पण ज्यांचा कोणाला हाताचा त्रास असेल त्यांनी मात्र हात वर नाही करून वाजवलं तरी चालेल. काही काही लोकांचे हात उचलत नाहीत, वर उचलत नाहीत. परवाच्या इलेक्शनमध्ये काही पेचून गेलेले असतील जय जयकार करून, असंही होऊ शकतं. तसा काही त्रास असेल, कोणाचा हात पडलेला असेल तर कृपा करून त्यांनी उचलण्याची गरज नाही. पण ज्याचे धडधड हात असतील त्यांनी उचलावे. आणि दणकट हात असून जर कोणी उचलत नसेल तर उद्या हाताला धोका झाला म्हणून मला फोन करू नका, मी मुद्दामून सांगतोय. म्हणून सगळ्यांनी देवाच्या नावाचा जय जयकार करावा, सगळ्यांनी भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. मने मना तू का मने, मने मना तू का मने, मने मना तू का मने मना, 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 तू का मने मना. माझा भीक द्यावी दीना,
छंद लागो हाची छंद लागो हाची छंद लागो हाची छंद मग भीक द्यावे दिना मग भीक द्यावे दिना लागो हात छंद लागो हाती छंद लागो हाती छंद तुका म्हणे मना तुका म्हणे मना तुका म्हणे मना तुका म्हणे मना तुका मन तुका मन तुका मन तुका मन तुका म्हणे मना तुका म्हणे मना तुका म्हणे मना तुका म्हणे मना तुका मन तुका मन तुका मन तुका मन मज भीक द्यावी दिना छंद लागो हाची छंद लागो हाची छंद लागो हाची छंद भीक द्यावे दिना लागो हाची छंद लागो हाची छंद लागो हाते छंद लागो हाते छंद लागो हाची छंद लागो हाची छंद लागो हाते छंद लागो हाते छंद मना गोविंद गोविंद मना गोविंद गोविंद मना गोविंद मना लागो हाची छंद लागो हाची छंद
मना गोविंद गोविंद मना गोविंद गोविंद मना गोविंद गोविंद लागो हाती छंद लागो हाती छंद लागो हेची छंद लागो हाती छंद लागो हाते छंद लागो हाते छंद मना गोविंद गोविंद मना गोविंद गोविंद मना गोविंद लागो हाती छंद लागो हाती छंद मना गोविंद 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 मना गोविंद 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 लागो हाती छंद पुढे उत्तरी करा क्षमा पराध महाराज तुम्ही सुद्धा नाही विचारला अधिकार म्या फुला करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्धा म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैठण करा करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्धा ज्ञानदेव तुकाराम